औरंगाबाद जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्ग अडवला गेला. अंबादास दानवे सुद्धा रस्त्यावर होते. विक्रीचे सर्व यांनी रस्ता अडवला आणि जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही हा प्रश्न लावून धरू आणि तीव्र आंदोलन सुरू करण्याची भूमिका आहे. कायद्याच्या प्रश्नावर आंदोलन नेमकं सरकार काय करताय? कारण का मोबदला जो काही लागत आहे मूल्य ते सुद्धा निघत 12 रुपये 12.5 रुपये जो मोबदला दिला आहे तो तुमच्या हातात कांदा प्रश्नी शेतकरी खरंच त्रस्त आहेत. आपण पाहिलं असेल काही वेळेला कांदा मार्केटमध्ये जाऊन विकणे आणि मोबदल्यामध्ये त्यांना 1 रुपया मिळतोय, कुठं 2 रुपये मिळत आहेत आणि मग शेतकऱ्याने काय करायचं? एवढी मेहनत करून कांद्याचं उत्पादन करायचं आणि त्याला कवडी मोल किंमत यायची, याबद्दलचा शेतकऱ्याचा असलेला आक्रोश हा सरकारने निश्चित ध्यानात घेतलेला आहे. आपल्या माहिती सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांनी, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने एक निर्णय घेतला. 12.35 रुपये भाव देण्याचा प्रयत्न केला. यात आम्ही खरं तर समाधानी नाहीत, परंतु जे शक्य होईल ते देण्याचा पहिल्या स्ट्रोक मध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये कृषी मंत्री असतील, इतर सर्व अधिकारी असतील, यांच्याशी चर्चा करून आणखीन काही भरीव त्यांना देता येईल का, हा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकरी नाराज आहेत म्हणून साहजिक आहे, अनेक पक्ष आंदोलनाच्या तयारीत आहेत, आंदोलन करतायत. त्यांना विरोध असण्याचं कारण नाही. शेतकरी वाचला पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. भविष्याच्या काळात वाटतंय का की याच्यापेक्षा वाढीव दर दिला जाऊ शकतो? केंद्राकडून अपेक्षा असते तेव्हा थोडी वाढीव दर होईल. खरं तर केंद्राकडून जर जास्त भरीव मदत मिळाली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला दिलासा मिळू शकतो. सरकारच्या अखत्यारीत जेवढं काही होईल ते देण्याचा निश्चित सरकार प्रयत्न करेल. मला वाटतं एवढी भीषण परिस्थिती यापूर्वी कधी कांद्याबद्दल आली नव्हती आणि त्यासाठी सरकार सुद्धा या गोष्टीने गांभीर्याने या गोष्टीकडे पाहत आहे. निधा खान प्रकरणामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं, यासाठी चौकशी मागणी केली, ते त्यांनी मंजुरी केलेली आहे. त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना, त्यांची तुम्ही पाहत असाल तर त्यांची न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडी ही वाढत चाललेली. यामध्ये अनेक नवनवीन खुलासे हे समोर येत आहेत. निधा खान प्रकरण मी पूर्वी सांगितलं की हे नाशिक पुरतं मर्यादित नाहीये, याची लागण ही महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी झालेली आहे. म्हणून या प्रकरणाला सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे आणि या जे कोणी आरोपी असतील त्या सर्वांवर कारवाई सुद्धा केली जाणार. उद्धव ठाकरेंची विधान परिषदेतली उपस्थिती अवघी 32% असल्याचं समोर आलं. 32% उपस्थिती ती सुद्धा जास्त झालेली आहे. उद्धव ठाकरे साहेबांचं मला वाटतं हे फील्डच नाहीये. त्यांनी इकडे विधान परिषदेमध्ये आले ते यासाठी की त्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं, म्हणून ते अधिवेशनाच्या काळात येणे, प्रेस घेणे आणि त्याच्यावर आपलं मत व्यक्त करून जाणे, एवढाच काय तो त्यांचा संबंध या विधान परिषदेशी आलेला आहे. सगळ्यात कमी उपस्थित असलेला आमदार म्हणून उद्धव साहेबांकडे पाहिलं जातं. आणखी एक प्रश्न आहे की जी बदल समितीची उपवर्गीकरणाची जी सर्वोच्च न्यायालयाने जे राज्य सरकारने सूचना केल्या त्यानुसार राज्य सरकारने बदल समिती हा अहवाल समोर कधी येणार आहे? आणि दुसरा त्याला जोडून प्रश्न असा आहे की बदल समितीवर 50,000 ज्या हरकती नोंदवण्यात आलेल्या त्यानंतर आता सरकार त्या संदर्भात निर्णय कधी घेणार? बदर समितीने जो अहवाल सरकारकडे सादर केला त्याला मीच माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून लोकांच्या हरकती सूचना ज्या असतील त्या घ्याव्यात अशी विनंती केली आणि ते माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केली. पहिले 5 दिवसाची मुदत देण्यात आली होती, त्याच्यानंतर ती जवळपास आज तुम्ही पाहिलं असेल तर 1 महिन्याची मुदत त्यांनी दिलेली आहे. अनेकांच्या हरकती आणि सूचना आताही सरकारकडे प्राप्त होत आहेत. यांचा सगळ्याचा निपटारा करूनच मग कॅबिनेट समोर ती येईल आणि मग त्याच्यावर तो बदल समितीचा अहवाल स्वीकारायचा किंवा त्याच्यावर काय उपाययोजना करायचा हे सरकार ठरवेल. परंतु आतापर्यंत तसा कोणताही प्रस्ताव हा कॅबिनेट समोर आलेला नाही. आझाद मैदानावर एक आंदोलन सुरू आहे मातंग समाजाचं. त्यांची मागणी आहे की
हा अहवाल लवकरात लवकर जाहीर करावा. त्या अहवालावरती हरकती आणि हा निर्णय नंतरचा त्यापेक्षा आधी डायरेक्ट अंमलबजावणी. प्रत्येक म्हणजे यातून एक महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. जातीपातीमध्ये प्रत्येक जातीमध्ये या उपवर्गीकरणा संदर्भामध्ये वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळे त्यांचे मतप्रवाह आहेत. सर्वांना एकत्रितपणे आणून निर्णय योग्य की अयोग्य यावर चर्चा झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ज्या काही आक्षेप काही लोकांनी नोंदवले त्याची सुनावणी झाली पाहिजे आणि नंतरच तो निर्णय जाहीर केला पाहिजे. कारण की कुणावरही अन्याय न होता जर हे बदर समितीचा अहवाल आपण जर स्वीकारला, सगळ्याचे शंकेचं निरसन केल्यानंतर तर त्याला अर्थ प्राप्त होईल. नसता जाती जातीमध्ये भांडणं हे जरूर लागतील. मग या जातीला प्राधान्य त्या जातीला कमजोर असं कुठेही जर झालं तर त्याचा उद्रेक निश्चित होतो. म्हणून सरकार गांभीर्याने त्या बदर समितीच्या अहवालाकडे पाहतो. परत एकदा विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. 16 जागेची निवडणूक आता जाहीर झाली. पुढच्या महिन्यामध्ये ती होईल आणि त्याच्यामध्ये कोठ्याप्रमाणे कोण किती लोक जातील या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा निश्चित होणार आहे. निवडणूक लागली आता पाहूया कोण कोण त्याच्यात जात आहे. आजच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच नाराजांना संधी मिळाली नसती. त्यामध्ये पण पक्ष चालू झाले. निवडणूक जाहीर झाली. नाही तसं नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय हे पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत, मग देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रा पवार वहिनी असतील, हे लोक निर्णय घेतील. याच्यावर खालच्या लेवलला कोणतीही चर्चा झालेली नाही. यापूर्वी बरेच काही मोठे पक्ष बरेच काही वाटतं. निश्चित काही लोकांना संधी ही द्यावी लागते. इतके मोठे पक्ष सोडून एखादा मोठा नेता जेव्हा इकडच्या तिकडे जात असतो त्या टायमाला त्यांच्या सुद्धा अपेक्षा असणं काही गैर नाहीये आणि त्याचा निर्णय सुद्धा पक्षाचे वरिष्ठ नेते घेतात. एक स्पेसिफिक प्रश्न, अनिल परांजपे यांनी आताच पक्षप्रवेश केलेला आहे 2 दिवसापूर्वी. तर त्यांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे का? नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. आनंद परांजपेला द्यायचं किंवा आणखी कुणाला द्यायचं या बाबतीमध्ये आम्हाला कोणत्याही सूचना नाही किंवा आम्हाला त्याची माहिती सुद्धा नाही. त्याला मराठी झालं? ओके. एक